हे म्हणतात की सिम्बॉलमुळे निवडून आले. आता म्हणजे एवढी वैचारिक दिवाळखोरी उभाटाची आणि उभाटाच्या वकिलांची कोर्टात बघायला मिळाली. ते बघून जरा वाईट वाटलं की महाराष्ट्रातले आपले लोक अशा पद्धतीने वैचारिक दिवाळखोरी करतायत. पण शेवटी काय करणार. सगळ्यात पहिला मुद्दा असा की उभाटानी आणि यांच्या वकिलांनी यांचा विश्वास ना इलेक्शन कमिशनवर आहे, ना यांचा विश्वास हा स्पीकरवर आहे, आणि ना यांचा विश्वास याच्या अगोदरच्या कोर्टाच्या जजमेंटवर आहे. त्याच्यामुळे जेवढे निकाल यांच्या विरोधात गेलेले आहेत त्याच्यामुळे कोणच काम करत नाही. आणि आता ते या कोर्टात बोलतायत की तुम्ही निकाल द्या. उद्या हा निकाल पण यांच्या विरोधात गेला की ते परत म्हणणार की यांच्यावर पण विश्वास नाही आमचा, आम्हाला दुसरा कुठचा तरी कोर्ट द्या. त्याच्यामुळे आजची पण आर्ग्युमेंट जी त्यांनी केली याच्यात त्यांनी शेवटी हे सांगितलं नाही की 2018ची कॉन्स्टिट्यूशन जी आहे घटना ती आम्ही इलेक्शन कमिशनला दिली की नाही याबद्दल हे लोक बोलायला तयार नाहीत. दुसरा मुद्दा असा की ज्या स्पीकरला लोकशाही मार्गाने निवडून दिलेलं आहे त्या स्पीकरच्या विरोधात ज्यावेळी हे बोलतायत त्यावेळी हा तो विचार करत नाहीत की सुभाष देसाईच्या खटल्यामध्ये त्या बेंचनी सांगितलं स्पीकरला की तुम्ही या बाबतीतला निर्णय घ्या आणि वेळ पडली तर इलेक्शन कमिशनला विचारा. आणि त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतला. इलेक्शन कमिशनला पण हे म्हणतायत की तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. आता पक्षामध्ये हुकुमशाही आहे हे पक्षातली लोक इलेक्शन कमिशनला सांगणार नाहीत तर कोणाला सांगणार. जर हुकुमशाही आहे, उद्धव ठाकरेंना जो कोण सांगायला जाईल की तुम्ही हुकुमशाह आहात तर उद्धव ठाकरे त्यांना पक्षात ठेवणार आहेत का. हा पक्ष प्रायव्हेट लिमिटेड आहे, याचे मालक उद्धव ठाकरे आहेत आणि काम करणारे सगळ्या लोकांना उद्धव ठाकरे आणि कंपनी घरगडी समजतात. मग हे यांचे वकील सांगत होते आज की तुम्ही पार्टीमध्ये हा प्रश्न बोलायला पाहिजे होता की इथे हुकुमशाही आहे आणि मग इलेक्शन कमिशनकडे जायला पाहिजे. अरे पार्टीमध्ये बोलायला जागाच नाही. बरं सगळे पार्टीतले लोक नाराज आहेत कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जे विचार दिले त्या विचाराशी फारकत घेऊन काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसल्यावर शिवसेनेचे सगळे नेते पदाधिकारी आणि आमदार हे तुमच्या विरोधातच बोलतायत. आणि हे यांना एवढं कळू नये की हे सगळे आपल्यावर नाराज आहेत, आपण काँग्रेसमध्ये जायला नको, याचा विचार न करता हुकुमशाही पद्धतीने एका बाजूला वागायचं. आणि मग आम्ही जे इलेक्शन कमिशनला सांगितलं की जी हुकुमशाही या पक्षामध्ये आहे त्या पक्षाच्या घटनेत हुकुमशाही यांनी स्वतः करून घेतली. ही का करून घेतली. 1999ची घटना का ठेवली नाही. 2018 मध्ये घटना बदलायचं कारण काय तर ते कारण एकच उद्धव ठाकरेंचं की माझ्या हातात पक्षाचा एक कलमी आणि एकछत्री कार्यक्रम पाहिजे, म्हणजे मी कोणाची पण अपॉइंटमेंट करू शकतो आणि कोणाला पण घालवू शकतो. यासाठी यांनी ही अमेंडमेंट करून घेतली. बरं ती करून घेतल्यानंतर ती सबमिट करायला पण तयार नाहीत इलेक्शन कमिशनला, ती त्यांनी सबमिट केलेली नाही. त्याच्यामुळे हा जो हुकुमशाहीचा कारभार आहे याच्या विरोधात म्हणून इलेक्शन कमिशननी सांगितलं की तुम्ही त्या घटनेमध्ये सुधारणा करा आणि त्याप्रमाणे पुढच्या कारभार आम्ही केला. प्रश्न असा आहे की आता यांच्या लक्षात आलंय की एवढं सगळं त्यांनी गौड बंगाल इथे कोर्टात करून काहीही पुढे गाडी सरकत नाहीये. कारण यांच्याकडे मुद्दा मांडायलाच नाही, तेच मुद्दे परत परत बोलतायत. आजच्या कोर्टाच्या पूर्ण प्रोसिडिंग मध्ये उबाटानी सगळे हायकोर्टाचे निकाल दाखवतायत की हायकोर्टाच्या जजमेंट आहेत ह्या सगळ्या. अरे मग तुम्ही हायकोर्टात का नाही गेले, मग तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टात का आले. त्यांनी आणखीन एक मुद्दा असा मांडला की जो बऱ्याचदा भाजपच्या नेत्यांकडून मांडला जात होता 2019 नंतर. ते म्हणाले की तुम्ही मतांच्या टक्केवारीवर ठरवताय पक्ष कुणाचा आहे, पण जेव्हा तुम्ही युतीत लढता तेव्हा तर मतं मित्र पक्षाचीही तुम्हाला मिळतात. म्हणजे आज उद्धव ठाकरेंनी मान्य केलं की 19 मध्ये भाजपची पण काही मतं मिळाली होती शिवसेनेला. नाही बघा, त्यांनी हे मान्य केलं कोअलेशन मध्ये ज्यावेळी तुम्ही लढतो
कोॲलिशन मध्ये लढताना मतांचा फरक हा त्याच्यातून तुम्ही काढूच शकत नाही. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा की जी मतं आता जर आमचे 38-39 आमदार आहेत तर त्यांच्याकडे काय एक ऑर्गनायझेशनल नाहीये का? ते जिथून निवडून येतात तिकडचे ऑर्गनायझेशन त्यांच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे हा जो सगळा प्रकार यांनी इकडे सांगायचा प्रयत्न करतायत की आमच्याकडे ऑर्गनायझेशनल पॉवर होती. अरे ऑर्गनायझेशनल पॉवर होती मग तुम्ही निवडून यायला पाहिजे. मग तुम्ही निवडून का नाही आलात याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये. आता नंतर जनतेच्या न्यायालयात पण आम्ही निवडून आलो. बरं कोर्टात आता हे सांगत होते की ज्या सिम्बॉलचा फायदा घेतायत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजकारणात फक्त सिम्बॉलवर कोणाला निवडून येता येत नाही. तुम्हाला काम करावं लागतं, लोकांची सेवा करावी लागते, लोकांसाठी झटावं लागतं, तेव्हा तुम्ही राजकारणात निवडून येतात. हे म्हणतात की सिम्बॉलमुळे निवडून आले. आता म्हणजे एवढी वैचारिक दिवाळखोरी उबाटाची आणि उबाटाच्या वकिलांची कोर्टात बघायला मिळाली. ते बघून जरा वाईट वाटलं की महाराष्ट्रातले आपले लोक अशा पद्धतीने वैचारिक दिवाळखोरी करतायत. पण शेवटी काय करणार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.